त्या ठिकाणी त्यांचा विमा नसेल, त्याच्या आरोग्याला अनेक प्रकारचे धोके निर्माण झालेले असतात आणि त्याच्यामुळे हा खूप वर्ष प्रलंबित विषय होता. आयुक्त साहेबांच्या बरोबर मिटिंगच्या नंतर तो आता कायमस्वरूपी मार्गी लागला आहे आणि त्यांचा 5,000च्या वर जेवढे म्हणून कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना आरोग्य विमा त्यांचा काढायचा त्यांनी निर्देश त्या ठेकेदारांना दिलेले आहेत. ही मंडळी देखील घाणीतच काम करतात. सफाई कामगार जो आहे तो जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार, त्याच्याकरता वारसा हक्क लागू आहे. त्याच्याकरता आम्ही संघर्ष केला आणि महाराष्ट्रामध्ये 50,000च्या वर सफाई कामगारांना वारसा हक्क लागू झाला. मग तो कुठल्या वर्गातला आहे ते न बघता जो सफाई कामगार, तसंच फायलेरिया विभाग जो आहे तर त्याच्यातल्या कामगारांना देखील याच्या पुढच्या काळामध्ये वारसा हक्क लागू झालेला आहे आणि महापालिकेमधल्या 300 कामगारांना ठाण्यातल्या त्याचा निश्चितपणे उपयोग होईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रामध्ये देखील जे जे फायलेरिया डिपार्टमेंटमध्ये काम करतात ते ठाणा पॅटर्न म्हणून त्यांना देखील तो लागू होईल. कारण की तशा प्रकारचं GR आहे, शासनाचं तशा प्रकारची भूमिका आहे आणि तो पण विषय जो आहे तो मार्गी लागला आहे. काही कंत्राटवर शिक्षक काम करतात शिक्षण विभागामध्ये, आता 18 वर्ष ते काम करतात आणि त्यांना तुम्ही परमनंट नाही करणार, त्यांना सामावून नाही घेणार आणि त्याच्यामुळे काही महापालिकांमध्ये अशा पद्धतीने त्यांना सामावून घेतलेलं आहे. तर त्याच पद्धतीने हे टाळाटाळ करत होते. कार्मिक विभाग जो आहे HRD हा मुद्दाम आज नाही उद्या नाही करत टाळाटाळ करतो आणि त्याच्यामुळे आयुक्तांच्या उपस्थितीत आम्ही हे प्रकरण सांगितलं आणि त्यांना आता पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांना सामावून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील आता सुरू होणार आहे. प्रश्न होता फायलेरिया हा जो भाग आहे म्हणजे ह्याच्यात स्वच्छता कर्मचारी येतं आणि इतर पण कर्मचारी येतात, नेमके ह्याच्यात किती जणांना देण्यात किती कर्मचारी? 300 प्रॉपर 300 महापालिकेत 300 आहेत फायलेरिया आणि 5,000 मग कर्मचाऱ्यांचा आपण हे जे कर्मचारी आहेत हे निर्णय ठेकेदारांच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बेसिस तर त्यांना आरोग्य विमा आवश्यक आणि वारसा हक्क जो आहे तो सफाई कामगारांना तर लागू झालाच आहे बरोबर, फक्त तो मर्यादित होता. पण आता त्याची लाड पाकी समितीच्या माध्यमातून व्याख्या बदलली आणि त्याचा मग नंतर मी पाठपुरावा शासनाकडे केला, बरोबर कोर्टात सुद्धा गेलं, परंतु कोर्टाने देखील आता मान्यता दिली मागच्या वर्षी आणि त्याच्यामुळे जो घाणीत काम करतो त्या प्रत्येकाला वारसा हक्क लागू होतोय. त्याच्यामुळे फायलेरिया डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील तो 300 कर्मचाऱ्यांना ठाण्यातल्या. सर आता जर पाहायला गेला आज पहिली महासभा झाली, या आधीची